महायुतीला आता नाशिकचा उमेदवार उद्याच घोषित करावा लागणार आहे। 2 मे रोजी नाशिक आणि दिंडोरीचे उमेदवार एकत्र अर्ज भरणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। शिंदे फडणवीस अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतात माझे सहकारी चंदन पूजाधिकारी आपल्याला। चंदन, नाशिकमध्ये खरं तर लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगानं महायुतीचा उमेदवार अद्यापही जाहीर झालेला नाहीये। हा तिढा जो आहे तो अद्यापही कायम आहे। खरं तर 3 तारीख ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे आणि त्यामुळे आता बातमी येते की 2 तारखेला नाशिक लोकसभेचा महायुतीचा उमेदवार जो आहे तो घोषित केला जाईल आणि 3 तारखेला एकत्रितपणे भारती पवार ज्या दिंडोरीच्या भाजपच्या उमेदवार आहेत त्या आणि नाशिकचा जो उमेदवार असेल ते असे दोघंही जण 3 तारखेला नाशिकमध्ये उमेदवारी अर्ज आपला दाखल करतील। या सगळ्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, भाजपचे वरिष्ठ नेते असतील हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। मात्र सद्यस्थितीला नाशिकमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा तिढा अद्यापही कायम आहे। उमेदवार नेमका कोण असेल याबाबतची स्पष्टोक्तता, याबाबतची स्पष्ट कल्पना जी आहे ती अद्याप कुठल्याही पक्षाला नाहीये। एकीकडे हेमंत गोडसेंचं नाव येत आहे, दुसरीकडे राष्ट्रवादीकडून माणिकराव कोकाटेंचं नाव चर्चेत आहे। शांतिगिरी महाराज यांनी देखील काल शिंदे गटाचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात संभ्रमावस्था जी आहे ती नाशिकमध्ये सध्या बघायला मिळते। मात्र असं जरी असलं तरी 3 तारखेला नाशिकचा जो उमेदवार असेल तो आणि भारती पवार हे दोघेही मिळून एकत्रितरित्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी बातमी आहे। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।